हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा इकडे काय चालू आहे माझं. तर मी आज छोट्या मुलीची पर्स शिवणार आहे. तर याची उंची बघू शकता किती आहे. हे बघा 11 इंच आहे आणि हिची रुंदी आहे 9 इंच. लांबी 11 आणि रुंदी 9 इंच. तर अशा प्रकारे मी ह्याला ना वरतून हे मेन फॅब्रिक टाकलेलं आहे, मध्ये स्पंज टाकलेला आहे आणि वरतून अस्तरचा कपडा लावलेला आहे. ते थोडं कपडा कमी पडलेला आहे. म्हणलं जाऊ द्या काय होते, छोट्या मुलींची पर्स शिवायची आहे. म्हणलं चला, अशा प्रकारे मी ह्याला स्टिच करून घेतलेला आहे. आता मधून बॉक्स टाईपमध्ये आपण ह्याला बॉक्स टाकू, अशी राऊंड टाईपमध्ये अशा खूप सुंदर दिसते. म्हणलं एक बेल्ट साईडला एक बेल्ट असलेली पर्स शिवून बघू आपण. एकदम छान. आणि ह्याला छोटे छोटे बॉक्स टाकू आपण असे. अशा प्रकारे पूर्ण सगळे गुण टाकून घ्यायचं पूर्ण मेन फॅब्रिकला. तुमच्याकडे जर रबर शीट असेल तर रबर शीट पण तुम्ही टाकू शकता. एकदम छान. फॉर्म स्पंज म्हणजे हे टाकल्यामुळे ना थोडंसं असं जाडे वाटते. त्यामुळे फुगार टाईपमध्ये मऊ दिसणार नाही. फुगार झाल्यासारखं पर्स अशी कशी दिसते, फुगार दिसते. असे छोटे छोटे जरा बॉक्स टाकायचे. शेवटचा कडेचा बॉक्स. तर बघू शकता आपण त्याला पूर्ण बॉक्स टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघायचं किती आहे याचं माप. पूर्ण अशा प्रकारे टाकलेलं आहे. जे एक्स्ट्राचं दोरा वगैरे एक्स्ट्राचा कपडा असेल ना ते कट करून टाकायचं. आता इथे वरच्या बाजूला आपण चेन लावून घेऊ. तर बघू शकता मी इकडं अशा प्रकारे बेल्ट लावून घेणार आहे.
इथे गप ना जरा 2 मिनिट. तर इकडच्या बाजूने एक लावायचं आणि परत रिटर्न हा बेल्ट इकडच्या बाजूने एक लावायचा. अशाच पद्धतीने म्हणजे इकडची बाजू आपण असं केल्यानंतर ना हा बेल्ट समोरून अशा टाईपमध्ये येते. बघू शकताय कशा प्रकारे लावते मी. दोन्ही बाजूनं असे येतील हिंजणे, म्हणजे एक इकडच्या साईडने लावायचं आणि एक इकडच्या साईडने लावायचं, इथे लावायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी इथे लावून घेत आहे. बघू शकता तुम्ही. आपण ही पर्स असं केल्यानंतर ना हे बेल्ट असं होते. आता वरच्या साईडला आपल्याला झिप लावून घेऊ आणि उंची बघू शकता बेल्टची किती आहे. 17 अजून 34 इंच आणि हा अर्ध्या इंचाचा आहे. शिवून 1 इंच घेतलेला आहे, शिवून अर्धा इंच. तर आपण वरच्या साईडला आता झिप लावून घेऊ. एकदम छान पर्स होते लहान मुलींना, म्हणजे बाहेर घेऊन जाण्यासाठी एकदम मस्त. हे रनर टाकते मी अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही. ब्लॅक कलरची झिप घेतलेली आहे. 5 नंबरचाच रनर आहे आणि चेन पण 5 नंबरचीच आहे एक्स्ट्रा म्हणून. तर बघा ही बाजू सरळ आहे आणि ही झिपची बाजू उलट आहे. तर मी कसं लावून घेते बघू शकता अशा प्रकारे. थोडं इकडे एक्स्ट्राचा भाग ठेवला तरी चालते आणि इथे अशा प्रकारे लावायचं. एक्स्ट्रा झिप असलेली कट करून टाकायचं. त्याचं काहीच कामच नाही ना, मग कशाला ठेवायचं रोज. परत एकदा अजून एक डबल टिप मारून घेऊ आपण. रनरच्या ठिकाणी बघून व्यवस्थित टिप मारायचं, कारण सुई तुटण्याची शक्यता असते. कारण माझ्यासोबत झालेलं आहे तसं. आपलं लक्ष इकडं असते आणि मध्येच रनर येते, त्यामुळे सुई तुटते. त्यामुळे इथे टीप मारते वेळेस बघून व्यवस्थित मारायचं. आणि हा बंदाचा जो भाग आहे ना तो वरती घ्यायचा आणि हा मधला भाग आहे ना अशा प्रकारे करायचं. हे इकडे घ्यायचं आणि खाल्ला भाग आहे जो वरती घ्यायचा. म्हणजे एकदम सरळ टाईपमध्ये होतं पूर्ण. खाल्ला भाग असं करायचं आणि इथून टीप मारायची. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपल्याला ह्या बाजूला पण असंच करायचं, इकडच्या बाजूला पण सेम. अशा प्रकारे आपण इथून स्टिच करून घेऊ. बघू शकते अशा प्रकारे करते मी. थोडा भाग जर इकडे इकडे पण होऊ शकते, तसं काही नाही, झालं तरी पण चालते. खूप छान आणि सुंदर पर्स होती. परत एकदा डबल स्टिच करून घेऊ.
तर इकडचा भाग पण आपण असं स्टिच करून घेऊ. परत एकदा मी चैन काढून टाकते, परत नंतर लावू आपण. अशा प्रकारे ह्याला फोल्ड करून घेऊ आणि हा भाग आहे जो वरती अशा प्रकारे करू, अशी टीप मारून घेऊ. कारण हा भाग खाली गेला पाहिजे, हा भाग वरती आला पाहिजे ना, त्यामुळे एकदम आपली टीप व्यवस्थित फिनिशिंग एकदम छान येते. नाहीतर मध्ये चिपच्यामध्ये दोरा अडकण्याची शक्यता असते. खालून टाकून द्यायचं. अशा प्रकारे आता परत आपण ह्याला चिप लावून घेऊ शकते. दोन्ही भाग एकत्र करायचे असे. तर आपण ही त्याला उलट बाजू करून घेऊ. आपण जीप लावलेला आहे, बघू शकते तुम्ही. अशा प्रकारे एकदम काढायला गेलं ना फास्टमध्ये मग हे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे बेल्टला मध्येच टाकून घेऊ आपण. बाजूची जी साईडची बाजू आहे ना ते आपण त्याला फिटिंग करून घेऊ. खूप छान आणि सुंदर पर्स होती आपली ही, एकदम परफेक्ट छान. बाहेर मार्केटमध्ये जसं विकत भेटते ना तशाच प्रकारे. डबल स्टिच करायचं, कारण डबल स्टिच केल्यामुळे आपल्याला आपली शिलाई उठल्याची भीती नसते. त्यामुळे इकडे पण डबल स्टिच करायचं. बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्याला बाजूला असे लॉक टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला पण असे लॉक टाकायचे आपण इकडल्या बाजूनं, म्हणजे हे रनर एकदम बाहेर येणार नाही. त्यामुळे हे लॉक टाकायचं. म्हणजे एकदम चैन आपण बोलल्यानंतर एकदम कसं बाहेर येतं तसं येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपण हे लॉक टाकून घेऊ. दोन्ही साईडला पण टाकून घेऊ. डबल मारले तरी चालते. हे बघू शकतो अशा प्रकारे. इकडे पण सेम असंच. एकदम सावकाश टाकायचं नाही तर सुई तुटायची भीती असते. त्यामुळे एवढी लॉक वरती करून टाकायचं. एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो मी कट करून घेते. बघू शकते अशा प्रकारे. तर आपली बॅगची उंची किती झाली बघू शकते आता शिवून आपण. हे बघा 8 रुंदी आणि उंची आहे 5 इंच. 5 दोन्ही 10, 8 दोन्ही 16 इंच. तर आपल्याला हे ना सरळ बाजू करून बघू आपण कशा प्रकारे झाली. असं पूर्ण वडलं ना तुम्ही तुटायची काहीच भीती नसते. त्यामुळे इकडे लॉक टाकलं ना साईडला त्याच्यामुळे काहीच हे होत नाही. तर अशा प्रकारे बघा आपली बॅग किती सुंदर आणि कशी झाली आहे. लहान मुलींना एकदम मस्त अडकवण्यासाठी खूपच छान. हे बघू शकता. त्यांचं भरपूर सामान त्याच्यामध्ये बसू शकते. कशी वाटली माझी बॅग? आवडली तर लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.